हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कसे आहात सगळे? मी कल्पना मुरांजन आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन असा ब्लॉग. गेल्या आठवड्यामध्ये आमचं रॉकेट उडालं होतं दिवे आगार या पिकनिकसाठी. तर तिकडे काय काय गंमत केली किंवा कसं प्लॅन केलं हे पाहूया आपण. तर सकाळचे आता 6:35 झालेले आहेत आणि निघायचं. स्पर्श रेडी? जायचं का? चला कल्पेश रेडी? रेडी. पुणे मार्केट साइड गो. तर आता असं लोकेशन लावलं आहे आणि निघालो आहोत आम्ही. कितीही म्हटलं तरी पण 6:49 झाले आहेत. कल्पेश काय म्हणशील? काय म्हणायचं आता, दिवे आगार मोस्ट अवेटेड ट्रिप स्टार्ट झालेली आहे. ओके, बघू आता आपल्याला गुगल बाबा कोणता रोड सजेस्ट करतो. आता तरी 4 तास दाखवत आहे, 4 तास 37 मिनिट दाखवत आहे. स्पर्श चलो. तर अशा पद्धतीने आता आम्ही निघालो आहोत घरून. लेट्स सी, आता बघूया काय काय मजा होणार आहे, पुढे काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे. ओके चलो. तर अशा पद्धतीने आमचा प्रवास सुरू झाला आहे सकाळी सकाळी. आणि लवकर पोचायचं होतं त्याच्यामुळे लवकर निघालो आहोत. पूर्ण सुट्टी कुठेच जाणं नाही झालं. त्यामुळे आता जूनला शाळा सुरू होण्यापूर्वी आम्ही गेल्या विकेंडला खास स्पर्ससाठी हा एक रात्रीचा तरी आपण प्लॅन करावा असा मी विचार केला. आणि म्हणून हा अचानक मी भयानक नाही म्हणता येणार पण चांगला असा प्लॅन झाला. हे कर्नाळाचं अभयारण्य लागतं आपल्याला वाटेमध्ये जाताना. मी कुठल्या रूटने गेले किंवा हॉटेलचे सगळे काही डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत, तुम्ही तिकडनं एकदा वाचून घ्या. त्यानंतर नागोठणे येथे कामत गोविंदा नावाचं रेस्टॉरंट आहे. तिथे आम्ही सकाळी 9:15 वाजता पोहोचलो ठाण्याहून. तर तिथे छान असं आम्ही बटाटा वडापाव तिथलं स्पेशल जे काही आहे ते मी मागवलं होतं. सो माझ्यासाठी मी मिक्स वडा सांबार आणि चटणी, आणि स्पर्ससाठी ॲज युज्युअल तो साधा डोसाच प्रेफर करतो खूपदा, आणि तिथलं आंब्याचं पन्ह. तर हे आम्ही छान असा भरपेट नाश्ता केला आणि पुन्हा पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो. खरं तर इतकं सुंदर निसर्ग आणि छान रस्ते, म्हणजे खरंच आहे आपल्या मुंबईचे रस्ते आणि तिकडचे रस्ते फार फरक आहे जमीन आसमानचा. आणि इतकं छान त्याच्यामुळे प्रवास आपला एकदम सुखकारक होतो की नाही. आता लवकरच आपण दिवे आगार इथे पोहोचणार आहोत. आपण फार जवळ आलेलो आहोत. इथे स्पेशल सांगायचं म्हणजे की इकडे गणपतीची एक सोन्याची मूर्ती सापडली होती. तर त्याचं एक मंदिर आहे आणि आपण जे हॉटेल म्हणजे बुक केलेलं आहे ते अगदी तिच्या शेजारीच आहे. तर बघूया आपण मंदिरामध्ये. माहीत नाही आता आपल्याला मिळणार आहे की नाही फोटोज वगैरे काढायला, पण बघूया काय पुढे बघायला मिळणार आहे ते. तर आता आपण खूप जवळ आलेलो आहोत आणि पोचलो आहोत दिवे आगार येथे. तर हा त्यांचा इकडे कमान आहे गावाचा. इकडनं आपली गाडी आज चाललेली आहे आणि हे आहे आपलं सन अँड सी रिसॉर्ट. तर त्यांनी छान असं आम्हाला वेलकम केलं. गेल्यावरती त्यांनी आम्हाला छान असं मिल्कशेक दिलं ब्ल्यूबेरीचं. आणि कल्पेश गाडी पार्क करायला जाईपर्यंत मी हा तिथला एक ओव्हरव्ह्यू असा जस्ट एक व्हिडिओ काढून घेतला. संध्याकाळी मला नक्कीच वाटलं की ते छान वाटेल, कारण खूप सुंदर वाटत होतं म्हणजे व्ह्यू तिकडचा. आणि हे स्पर्शचे फेवरेट कॅरेक्टर जो सारखं डोरेमॉन बघत असतो, तर ते बघून त्याला फार मजा वाटली की अरे वा इथे डोरेमॉन आहे, आई हे बघ इकडे आपण फोटो काढूया किंवा काय असं. तर ही आमची रूम होती. बेसिक आहे, म्हणजे मी म्हणू शकणार नाही की फार असं स्पेशियस आहे. म्हणजे स्पेशियस म्हणण्यापेक्षा फार अशी
काय म्हणू शकतो, डिलक्स, सुपर डिलक्स टाईप तसं काही नाही, पण एक बेसिक सगळ्या सुखसोयी होत्या आणि क्लीन होतं. आणि त्यांनी इकडे आम्हाला असं एक चहा कॉफी शुगरचा एक दिलेला होते पाऊच सगळे. त्याच्यानंतर हे ब्रश, शॅम्पू, कोम किंवा हे बॉडी वॉश वगैरे जे असतं की नाही, तर त्याच्यात त्यांनी छान असं एक पाऊच बनवून ठेवलेलं होतं. त्याच्यात ते सगळं त्यांनी शेविंगचं किट वगैरे असं सगळं भरलेलं होतं. तर असा एक त्यांनी हा पाऊच रेडी करून ठेवला होता. केटल पण होती, त्याच्यामुळे तुम्ही गरम चहा कॉफी करून घेऊ शकत होतात. एक वॉर्डरॉप होतं आणि शू रॅक होतं. तर आता म्हटलं जेवणाआधी आपण बाप्पांचं दर्शन घेऊन येऊया म्हणून आम्ही सगळ्यात आधी मंदिरात गेलो. तर आतमध्ये फोटो काढायला मनाई होती, त्यामुळे हे बाहेरनं काही पिक्स काढलेले आहेत. पण खूप सुंदर मंदिर आहे, छान वाटतं आत गेल्यावरती. बाप्पाचं दर्शन घेतल्यावरती खूप सुंदर वाटलं. आणि बाहेर आल्यावरती एक काका तिकडे आम्हाला मोदक विकताना दिसले, तर त्यांच्याकडनं आम्ही हा छान गरमागरम मोदक घेतला. अप्रतिम टेस्ट होती. आणि तिथली म्हणजे मी म्हणू शकेन की खूप मला एक चांगली गोष्ट वाटली की तिथे समुद्रकिनाऱ्यावरती पण बायका मोदक वगैरे विकत होत्या. म्हणजे मोदक स्पेशली असं प्रत्येक ठिकाणी विकत मिळतात ना, हे कुठे आपल्या इथे पाहायला मिळत नाही. तर मग आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि पुन्हा हॉटेलमध्ये आलो जेवणासाठी. तर स्पर्शनी नॉनव्हेज थाळी मागवलेली होती. टेस्टला मी 10/10 देईल, इतकी सुंदर टेस्ट होती आणि खूप छान असं क्लीन हायजीन असं व्यवस्थित होतं. आणि स्पर्शनी नॉनव्हेज थाळी मागवलेली आणि कल्पेश व्हेजिटेरियन असल्यामुळे त्याने मटरची भाजी आणि पराठा मागवलेला होता. तर आम्ही मस्त पोटभर जेवलो. आणि तिकडेच वरती त्यांनी असा हा क्लब हाऊस त्यांचं होतं, प्ले एरिया त्यांनी बनवला होता. तर तिथे आम्ही बराच वेळ कॅरम वगैरे खेळलो, चेस होतं, बरेच गेम त्यांनी अरेंज केलेले होते. तर वरती आम्ही छानपैकी खेळलो बराच वेळ आणि मग खाली थोडासा टाईमपास केला, थोडा आराम केला. आणि मग आम्ही संध्याकाळी 4-4:30 नंतर समुद्रकिनाऱ्यावरती जायला निघालो. मस्त असे ते रस्ते आणि दोन्हीकडनं झाडी, म्हणजे जाताना इतकं छान छान वाटत होतं. असं बैलगाडी वगैरे छान फील असतं, अगदी रिलॅक्सिंग मूडमध्ये आपण जातो तिकडे गेल्यावरती. तर अशा प्रकारे आम्ही तिथे समुद्रावरती पोहोचलो. एक 3-4 ठिकाणापासून एंट्री आहे समुद्रावर जाण्यासाठी. तर आम्ही ह्या मधल्या ठिकाणी गेलो होतो. अगदी फार गर्दी पण नव्हती, पण छान होतं. मग इथे काही राईड होत्या, आम्ही मोटरबाईक राईड घेतली. त्यांनी आम्हाला ते ना सी बर्ड्स असतात नाही का, तिथे पण त्यांनी नेलं होतं आम्हाला पक्षी बघण्यासाठी, समुद्राचे जे असतात ते. खूप असे सगळे एका लाईनीमध्ये ते सगळे पक्षी बसले होते. आणि थोडंसं आम्ही जवळ गेल्यावरती ते उडू लागले. पण छान बघायला मिळतो निसर्ग आपल्याला. खूप काळी रेती फार आहे पण तिथे समुद्रामध्ये पूर्ण काळं पाणी जसं यायचं, वाळू प्रचंड काळी वाळू अशी तिथे वाहून यायची. सनसेटला बराच वेळ असल्यामुळे मी सनसेटपर्यंत थांबलो नाही आम्ही. पण मग काही राईड केल्या, मोटर राईड केली. उंट वगैरे पण तिकडे होतं, पण आम्ही नाही बसलो. फक्त आम्ही मोटरबाईक राईड केलं आणि फोटोज वगैरे काढले. समुद्रात प्रचंड स्पर्शने चांगलं डुबून छान त्याच्यामध्ये आंघोळ केल्यासारखं केलं. त्याला पाण्याच्या बाहेर सुद्धा यायचं नव्हतं, इतकी त्याने त्या समुद्राच्या पाण्यामध्ये धमाल केली. तर अशा पद्धतीने मी सगळ्यांना राईड केलं बाईकवरती माझ्या मागे यावेळेला. आणि मग असेच काहीतरी टाईमपास पिक्स काढल्याशिवाय आपली पिकनिक पूर्ण होत नाही ना. तर असे काही फोटोज काढले जे आपल्या आठवणी असतात सोबत घेऊन जाण्यासाठीच्या.
त्या काढल्यानंतर थोडी मज्जा मस्ती केली समुद्रामध्ये. आणि पाण्यात भिजल्यानंतर तर थंडगार गोळा तर व्हायलाच पाहिजे. मग आम्ही समुद्रातनं बाहेर पडल्या छान असा थंडगार काला खट्टा माझा फेवरेट असा गोळा खाल्लेला आहे मी. आणि मस्तपैकी मज्जा केली. आणि मग संध्याकाळी लगेच आम्ही हॉटेलला पुन्हा आलो. तर पाण्यात भिजण्याचं स्पर्शचं अजूनही चालू होतं की मला लगेच आणलं म्हणून घरी. मग आम्ही पुन्हा स्विमिंग पूलमध्ये गेलो तिकडे. मनसोक्त त्याने मग 8:30-9 पर्यंत तिकडे पोहत बसला तो. असं त्याने पोटभर पोहून झाल्यावरती तिथे कांदा भजी मागवली आम्ही. तर तिथे स्विमिंग पूलच्या इकडे आपल्याला आणून देतात. तर मस्त गरमागरम चहा आणि कांदा भजी हे आम्ही असं मस्त ओलेगार होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही हे असं मस्त गरमागरम खात होतो. तर अशा पद्धतीने हा अख्खा दिवस आम्ही छान असा थोडक्यात गेला, पण छान मजा केली. असं फार कुठे फिरायला नाही मिळालं, फक्त संध्याकाळचं बीच आणि मंदिर एवढंच करता आलं. कारण दूर पण आहे ना, ठाण्याहून दिव्यागरला जाणं तिथून येणं. तर रात्री पुन्हा एक छोटी चक्कर मारला. तिथे छान असं लायटिंग त्यांनी मंदिराला केलेलं होतं, ते पाहायला आम्ही खास गेलो होतो रात्री. मग जेवणाआधी असाच गावात थोडासा फेरफटका मारला आणि पुन्हा आम्ही रात्री हॉटेलमध्ये जेवायला आलो. मग तेव्हा पण असंच चायनीज खाण्याचा मूड होता, त्याच्यामुळे व्हेज आणि मी प्रॉन्स बिर्याणी मागवली होती. रात्री पण जे काही जेवण मागवलं ते पण खूप सुंदर होतं. तर जेवणाची क्वालिटी तर खूपच मला आवडली, खूप छान आहे. आणि हे सकाळी, मग सकाळी उठलं की ब्रेकफास्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. तर बरेच पदार्थ होते, इडली, खिचडी, कांदा पोहे, बुर्जी, पाव, कलिंगड, त्याच्यानंतर सांबार, कॉर्नफ्लेक्स होतं आणि चहा, कॉफी, कोकम सरबत. तर बरेच प्रकार होते. आणि निघताना त्यांनी आम्हाला हे असं छान असं बाय बाय करताना त्यांनी आम्हाला हे बिस्किटचे पुड्यांचे छोटे छोटे पॅकेट्स आणि पाण्याची बाटली असं देऊन त्यांनी आम्हाला सी ऑफ केलेलं आहे. आणि आम्ही तिथून निघालेलो आहोत. निघाल्यावरती आमचं ठरलेलं होतं की यावेळेस तरी आपल्याला मुरुडच्या किल्ल्याला जायचं आहे. तर जेटीमधून जायचं ठरलं आणि तिथेच असं दिवेआगरच्या इथे जेटी आहे, तिथे आम्ही गेलो. आणि मग आम्हाला सेकंड टाईम हा ट्राय होता मुरुडच्या किल्ल्याला जाण्यासाठीचा. कारण अलिबागचा मी जो व्लॉग टाकला ना, तेव्हा आम्ही तिकीट काउंटरच्या म्हणजे अगदी तोंडाशी गेलो आणि आम्हाला तिकीट काउंटर बंद झालं आणि जाता आलं नाही. आणि तेव्हा खूप स्पर्श रडला होता की मला जायचं होतं, किल्ला पाहायचा होता. पण मग यावेळेस त्याला आम्ही प्रॉमिस करून नेलं होतं की दिवेआगर केलं का आपण येता येता नक्की किल्ला पाहायला जाऊया. तर आम्ही अशा पद्धतीने मग जेटीकडे गेलो. इथून आपल्याला दिघी जेटी म्हणून आहे, तर तिथून आपल्याला ही पिक करते आणि आगरदंडा म्हणून एक गाव आहे, तिथे ती आपल्याला सोडते. तर फार रिजनेबल रेट आहे, आपण आपली गाडी घेऊन जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने कल्पेशने गाडी आणलेली आहे आणि हळूहळू आम्ही ती गाडी आत नेली आणि तिकीट काढलं. आणि त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला मुरुडच्या किल्ल्याला पण जायचं आहे. तर ते म्हणाले 25 मेपासून किल्ला बंद केलेला आहे. समुद्राच्या लाटांचं प्रमाण वाढल्यामुळे त्यांनी तिथे एंट्री बंद केली आहे. तर अशा प्रकारे आमचा हा दुसऱ्यांदा वडा झालेला आहे, पोपट झालेला आहे. आणि आता पण त्यांनी मूड ऑफ करून घेतलं की काय आहे की आता पण जाता येणार नाही. पण ठीक आहे की आता ही आपण एक त्याला म्हटलं छान अशी ही एन्जॉयमेंट करूया आपण. आणि माझी आत्या राहते तळ्याला, तर मग ठरलं की तिच्या घरी आपण येताना जाऊया. असं खाली आम्ही गाडी ठेवली आणि मस्तपैकी वरती चढून गेलो आणि तिकडनं छान असे आम्ही हे सिनेरी एन्जॉय करत होतो, फोटोज काढत होतो आणि मजा आली. म्हणजे एक रस्ता पण एक तो वाचला आमचा येण्याचा आणि एक आरामात असं आम्ही मस्तपैकी बसून एन्जॉय करत जेटीमधनं आलो. तर हे आगरदंड्याला पोहोचलेलो आहोत आत्ता आणि इथून तळा फार जवळ आहे. इंदापूर तळा जे गाव आहे ते फार जवळ आहे. तर अशी आम्ही एक छोटीशी पिकनिक अरेंज केली होती आणि ती छान झाली, मज्जा केली, पाण्यात तर खूप धमाल केली.
आणि हे पुढे आल्यावरती ना असं छान असा रस्ता होता, एकदम मोकळा असा. तिथे खूप सारे फोटोज काढले. खरं इंदापूर तळा जे गाव आहे तिथे पण फार आहे बघण्यासारखं. हे आहे माझ्या आत्याचं गाव. हे तिच्या घरातले काही पिक्स आहेत. तर तिने खूप असं आम्हाला खाऊ दिला. गावची भेट, आंबे, तिथे एक बेकरी आहे फेमस, तिथले काही प्रोडक्ट्स आणि पापड. तर ते आम्ही घेतले, जेवलो आणि निघालो. आणि मग बऱ्याच अंतरानंतर आम्ही खोपोलीच्या इथे जे तुम्हाला माहिती असेल, इमेजिकाच्या जवळच हे खाली एक हॉटेल आहे, खूप फेमस आहे. तिथे खूप सारे ॲक्टर्स पण येतात. तर तिथे आम्ही हा छान असा नाश्ता केला आणि मग नंतर घरी आलो. बराच वेळ लागला घरी यायला, खूप ट्रॅफिक होतं. तर अशा पद्धतीने आमची ही छोटीशी पिकनिक झाली. तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांग. तर पुन्हा भेटूया पुढील काही व्हिडिओंसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय.